मोदींनी फडणवीसांना एकदा सीएम केले, अजितदादांनी फडणवीसांना दोनदा सीएम केले आणि नुसते सीएम केले नाही तर सीएमच्या खुर्चीवरती त्यांना टिकवले. आठवा मित्रांनो, 2019मध्ये जेव्हा बीजेपी आणि शिवसेना युतीला जनतेने पूर्ण बहुमत दिले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी एनसीपी सोबत संबंध साधला, काँग्रेससोबत संबंध साधला आणि सहभागाने गव्हर्नमेंट बनवायचा प्रयत्न केला. त्यावेळेस भल्या पहाटे अजितदादा त्यांचे आमदार आणि त्यांच्या आमदारांचे सिग्नेचर असलेले कागदे घेऊन फडणवीसांसोबत गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झाले आणि सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे त्यांच्यावरती जे प्रेशर शरद पवारांनी आणलं, त्यांना परत बोलवलं आणि त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सगळ्याच माध्यमांनी केला. तर त्या कारणामुळे त्यांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं. पण तेव्हा पहिल्यांदा अजित पवारांनी फडणवीसांना सीएम बनवलं आणि जेव्हा 2024मध्ये परत एकदा महायुतीचे मोठे बहुमत मिळाले, त्यानंतर परत एकदा शिंदेंना सीएम व्हायची लालसा लागली होती. त्यावेळेस अजितदादा हे फडणवीसांच्या मदतीला धावून आले. आपण ती प्रेस कॉन्फरन्स बघितलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये अजितदादा म्हणतात की माझं तर DCM व्हायचं नक्की झालेलं आहे. आणि त्या एका वाक्यामध्ये शिंदेंची पॉवर त्यांनी पूर्ण झिरो करून टाकली आणि ती झिरो केलेली पॉवर त्यांनी कायम ठेवली. क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ. तर मोदींनी फडणवीसांना एकदा सीएम केले, अजितदादांनी फडणवीसांना दोनदा सीएम केले आणि त्यांना सीएम पोझिशनवरती टिकवले आणि त्यांना कायम ताकद दिली. असे हे अजितदादा फडणवीसांचे किती जवळचे मित्र असतील. आज जो लॉस झाला आहे पॉलिटिकली, सगळ्यात मोठा लॉस फडणवीसांचा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जर फडणवीसांना कोणत्या एका नेत्याने साथ दिली आहे तर ते अजितदादा होय. कदाचित फडणवीसांच्या स्वतःच्या पार्टीमध्ये देखील असा कुठला नेता नसेल ज्याने एवढी साथ फडणवीसांना दिली असेल जेवढी अजितदादाने दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात मोठे नुकसान हे फडणवीसांचे झालेले आहे अजितदादांच्या या अवेळी जाण्यामुळे. धन्यवाद मित्रांनो. आवडलं असेल, पटलं असेल, शेअर करा, तुमच्या कमेंटमध्ये तुमचे विचार कळवा, चॅनलला फॉलो करा.